आज काय स्पेशल. हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जस्ट इमॅजिन, मस्त असं टेबल खाण्यापिण्याच्या पदार्थांनी सजलेलं आहे आणि बाजूला एक छानशी कॅन्डल आहे. त्यामुळे ते टेबल अजून जास्त छान दिसतं, अजून प्रेझेंटेबल दिसतं. मला वाटतं प्रेझेंटेशनमध्ये कॅन्डल मेकिंगला खूप महत्त्व आहे. सो आज आपण बघतोय कॅन्डल मेकिंग आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे मनीषा. हाय मनीषा. हाय प्राजक्ता. आज कुठलं कॅन्डल तू मला बनवून दाखवतेस? आज आपण जेल कॅन्डल बनवणार आहोत. हा. आणि त्याच्यामध्ये आज आपण कलरफुल सँड वापरणार आहोत. अच्छा, इट्स अ सँड कॅन्डल. सँड कॅन्डल. मला सांगशील आपल्याला साहित्य काय लागणार आहे? हो, सर्वप्रथम जेल कॅन्डल असल्यामुळे आपल्याला जेल वॅक्स लागणार आहे. हे वेगवेगळे कलरची सँड आहे. ग्लास, वात एवढंच लागेल. बरं. तर सुरू करताना आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे, ह्याच्यामध्ये ना हे जे कलर्स जे आहेत ना, तर ह्यांचे वेगवेगळे लेयर्स टाकून घेणार आहोत. अच्छा. कलरफुल सँडची लेयर्स. हा. आता ह्याच्यामध्ये घेताना पण नेहमी दोन्ही डार्क कलर जवळजवळ येणार नाहीत ह्याची आपण काळजी घेऊया, किंवा दोन लाईट कलर एका बाजूला एक येणार नाहीत. तर आता आपण हे करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण निळा रंग घेतोय. हे रांगोळी आहे का? रांगोळीसारखं पण लागतंय. हो, हाताला. रांगोळीचे कलर्स आहेत, किंवा ह्याला कलर सँड पण म्हणतात. पहिला निळा कलर टाकून झालाय. अगदी हलक्या हाताने आपण थोडासा ग्लास टिल्ट केलाय. आता मी हिरवा रंग टाकते. ह्याच्यानंतर गुलाबी, ह्याच्यानंतर पिवळा. आता इथे पुढची लेयर टाकताना आता आपल्याला लक्षात येते इथे पिवळा आणि निळा रंग आहे. तर आता मी सुरुवात करताना गुलाबी रंगापासून करते. अच्छा. आता आपले लेयर्स झालेले आहेत. तर आता आपण प्रत्येक वेळेला कॅन्डल टिल्ट केल्यामुळे ना मध्ये आपल्याला तुझ्या लक्षात येईल की मध्ये जास्त कलर्स नाही आहेत. तर आपण वरती एक ग्रीन कलर, आता ह्याच्यामध्ये आपल्या म्हणजे इथे निळा, पिवळा आणि गुलाबी कलर आहेत, तर वरती आता आपण एक ग्रीन कलर फक्त टाकून घेणार आहोत. आता आपण ही जी शेवटची लेयर आहे ना, ही टाकणार आहे. तर तोपर्यंत आपण हे जेल वॅक्स जे आहे ना, ते गरम करून घेऊया. हे पटकन मेल्ट होत आहे, लगेच मेल्ट होत आहे. कमी करूया. हां, फ्लेम कमी फ्लेमवरती आपल्याला जेल वॅक्स गरम करायचं आहे. आणि नेहमी वॅक्स गरम करताना ॲल्युमिनियमचं भांडं असेल तर जास्त चांगलं. आणि ॲल्युमिनियमचं भांडं नसेल तर स्टीलच्या भांड्यात समजा केलं असेल तर सगळ्यात आधी फ्लेम कमी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण वॅक्स मेल्ट होईपर्यंत आपण थांबणार नाही आहोत. थोडंसं ते गरम झालं की बाकीचं जे वॅक्स आहे जास्तीचं ते आपोआप बाहेरच्या उष्णतेने वितळतं. आता गॅस बंद केला तरी चालेल. करू? आता आपले हे सँडचे लेयर्स तयार आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक वात घालून घ्यायची आहे. तर आता आधी आपण वात सेट करूया. वातीसाठी आपण हा जो थ्रेड घेतलेला आहे हा स्पेशल कॅन्डलसाठीचाच थ्रेड असतो. तर हा आता आपण सेट करूया. आता ह्याच्यामध्ये ग्लासच्या हाईट प्रमाणे आपण जेवढं लागणार आहे तेवढं थ्रेड कट करून घेऊया. साधारण एवढा लागेल आपल्याला. आता हा आपल्याला सेंटरला घालायचा आहे. तर तुमच्याकडे टोकेरी असं काही काडी किंवा हे असेल ना, तर ह्याने आपण सेंटरला हा थ्रेड फक्त घालून घेणार आहोत. आणि वरती जो जास्तीचा थ्रेड आहे ना, तो आपण ह्याने फक्त ह्याला ठेवून देणार आहोत. आता आपले हे सँडचे लेयर्स तयार झालेले आहेत आणि वॅक्स पण मेल्ट झालंय. तर आता आपण ह्याच्यात हे पोअर करूया.
आता जेवढी लेअर होती ना, ग्लास जेवढं हे आहे तेवढी आपण हाईट आहे तेवढं आपण आता ह्याच्यात जेल वॅक्स टाकलेला आहे. आता आपण हे सेट करायला थोडा वेळ ठेवून देऊया. आता आपली ही कॅन्डल सेट झाली आहे आणि आता आपण हा जास्तीचा जो थ्रेड आहे तो फक्त कट करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे सँडचे लेयर्स आता तुला दिसतील. वेवी ह्याच्यामध्ये जे तयार झालेले आहेत ना, मगाशी आपण जो ग्लास टिल्ट केला होता त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक वेवी पॅटर्न आले. समजा आपण ग्लास टिल्ट नसता केला तर जसं सरळ 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 फक्त वेगवेगळ्या कलरचे लेयर्स दिसले असते. अजून गरम लागतोय ग्लास हाताला थोडूसाच. थँक्यू मनीषा, एवढी सुंदर कॅन्डल दाखवलीस त्यासाठी. थँक्यू प्राजक्ता. आजचा कलरफुल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. रामबंधू आज काय स्पेशल, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614 आणि आमचा मेल ID आहे response@samtv.com. मस्त गप्पा, मस्त रेसिपीज आणि मस्त मस्त धमाल करण्यासाठी पुन्हा भेटूया रामबंधू आज काय स्पेशल मध्ये. तोपर्यंत बाय. म्हणताना असं म्हणतात की बायका केवढा खर्च करतात. हो यार. अरे पण हे काय कमी खर्च करतात. त्यांचे परफ्यूम 2.5-3 हजारचे परफ्यूम असतात ना. डिओ त्यांचे, शर्ट पॅन्ट हे 2च कपडे असतात नाही का त्यांचे. तरी त्याच्यामध्ये एकच, याच्यामध्ये लाईन, याच्यामध्ये चौकड्या, याच्यामध्ये लाईन, असे कसे घेतात. मग त्याच्यामध्ये नाही खर्च होत. आणि ब्रँडेडच हवं असतं लोकांना. मग आपलं तसं नसतं. आम्ही 200 रुपयाचा पण ड्रेस घालतो. म्हणजे महागाई असताना सुद्धा आम्ही काटकसर करतो. म्हणजे महागाईचा परिणाम तसा आम्ही आहे पण तो जाणवू देत नाहीये हुशारीनी. बायका असतातच हुशार. मग तेच आहेत. आज काय स्पेशल.